नमस्कार मित्रांनो, मी दीपक ढाणे तुमच्या सर्वांचं माझे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे म्युच्युअल फंड। आज आपण म्युच्युअल फंडमध्ये 4 पॉइंट शिकणार आहोत। पहिला पॉइंट आहे म्युच्युअल फंड काय आहे। दुसरा पॉइंट आहे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा फायदा काय आहे। माझा तिसरा पॉइंट आहे म्युच्युअल फंडमध्ये कशा प्रकारे आपण गुंतवणूक करू शकतो। आणि माझा चौथा पॉइंट आहे म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आहे का नाही। म्युच्युअल फंड एक गुंतवणुकीचा प्रकार आहे। म्युच्युअल फंडमध्ये जास्त रिटर्न मिळत आहेत म्हणून अनेक लोक जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करतात। त्याचबरोबर म्युच्युअल फंडमध्ये रिस्क जास्त आहे असं म्हणून अनेक लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत। तर लक्षात घ्या, म्युच्युअल फंड हे जास्त रिटर्न देत आहे म्हणून जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका। त्याचबरोबर म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे म्हणून मी म्युच्युअल फंड बघणारच नाही असंही चुकीचं आहे। तर लक्षात घ्या, मी इथं तुम्हाला टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट दिलेत। हे सर्व टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमच्या रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला कमी जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायचे प्रत्येक गुंतवणुकीच्या क्षेत्रात। आणि या सर्व इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंड हा एक भाग आहे। जसं टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट बघितलं तर प्रत्येक क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात आपल्याला रिटर्न मिळतात। त्याच प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात रिस्क आहे। तर लक्षात घ्या, मार्केटचा रूल आहे हाय रिटर्न हाय रिस्क, लो रिटर्न लो रिस्क, हा मार्केटचा रूल आहे। तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स करायचा आहे। प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला कमी जास्त प्रमाणात गुंतवणूक करायची आहे। तर प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की गुंतवणूक करणं का गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीला फायनान्शियल गोल्स आहेत। काही गोल्स हे शॉर्ट टर्म गोल्स आहेत, काही गोल्स हे लॉंग टर्म गोल्स आहेत। ते तुम्हाला अचीव करायचे असतील तर तुम्हाला गुंतवणूक करणं गरजेचं आहे। आणि त्यापैकीच गुंतवणुकीपैकी म्युच्युअल फंड हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव करू शकता। तर मित्रांनो, आज आपण शिकतोय म्युच्युअल फंड हा विषय। अगदी सर्वसामान्य व्यक्तीला समजेल अशा भाषेत आज आपण म्युच्युअल फंड शिकणार आहोत। व्हिडिओ मोठा होणार आहे, पण लक्षात ठेवा, शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ हा पाहिला तर तुम्हाला म्युच्युअल फंड विषयी बऱ्यापैकी चांगली माहिती तुम्हाला आज मिळू शकते या व्हिडिओच्या माध्यमातून। म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व वर दिलेला बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील येणारे माझे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। तर मित्रांनो, माझा पहिला पॉईंट आहे म्युच्युअल फंड काय आहे। तर अनेक लोकांनी ऐकलं असेल की HDFC म्युच्युअल फंड, SBI म्युच्युअल फंड हे काय आहे। तर लक्षात घ्या, मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे की टॉपच्या ज्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत ज्यांच्या मार्फत म्युच्युअल फंड आपण करू शकतो, यांची मी इथं नावं दिलेली आहेत। ज्या टॉपच्या आहेत त्यांची नावं आहेत। अशा बऱ्यापैकी आपल्या इंडियामध्ये म्युच्युअल फंडच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत। आता सपोज HDFC म्युच्युअल फंड ही काय आहे, तर एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे। आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे 2 प्रकार राहतात। पहिला प्रकार आहे इक्विटी फंड आणि दुसरा प्रकार आहे डेब्ट फंड। इक्विटी फंडमध्ये ते पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतात आणि डेब्ट फंडमध्ये डेब्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट होतात। इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे लिस्ट ऑफ डेब्ट इन्स्ट्रुमेंट, म्हणजे तुमचे पैसे इन्व्हेस्ट होत आहेत ट्रेजरी बिलमध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, NCDs असतील किंवा कॉर्पोरेट बॉन्ड असतील, अशा विविध क्षेत्रामध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट होत आहेत। आणि राहिला प्रश्न इक्विटी फंडचा, तर इक्विटी फंडच्या माध्यमातून आपण शेअर मार्केटमध्ये विविध फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो। लार्ज कॅप फंड म्हणजे मोठ्या कंपन्या ज्यांचं कॅपिटल मोठं आहे तिथं पैसे इन्व्हेस्ट होत आहेत। स्मॉल कॅप फंड म्हणजे जिथं शेअर मार्केटमध्ये छोट्या कंपन्या आहेत त्या फंड्समध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट होत आहेत। तर फॉर एक्झाम्पल आपण बघतोय की HDFC म्युच्युअल फंड ही एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे। त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे खूप सारे फंड आहेत। जो ज्या फंडचा ऑब्जेक्टिव्ह आहे त्यानुसार त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट होत आहेत। इथं मी फॉर एक्झाम्पल्स काय घेतलेले आहेत, HDFC गोल्ड फंड, HDFC लार्ज कॅप फंड, HDFC डेब्ट फंड। HDFC गोल्ड फंड म्हणजे तुमचे पैसे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट होत आहेत। HDFC लार्ज कॅप फंड म्हणजे तुमचे शेअर मार्केटमध्ये ज्या लार्ज कॅपिटल असलेल्या कंपन्या आहेत त्या फंडच्या माध्यमातून तिथे पैसे इन्व्हेस्ट होत आहेत। आणि HDFC डेब्ट फंड जे डेब्टचे इन्स्ट्रुमेंट आहेत अनेक सारे, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट होत आहेत।
असे प्रत्येक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे खूप सारे फंड्स आहेत त्या ऑब्जेक्टिव्हनुसार. तर या सर्व फंड्समध्ये तुम्ही कोणत्या माध्यमातून इन्व्हेस्ट करू शकता, तर इथं मी तुम्हाला दिल्याप्रमाणे 4 माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पहिलं माध्यम आहे SIPचं, दुसरं माध्यम आहे STP, SWP आणि लमसम इन्व्हेस्टमेंट. अनेक लोकांना असं वाटतं की SIP आणि म्युच्युअल फंड हे वेगळी गोष्ट आहे, पण लक्षात घ्या म्युच्युअल फंडमध्ये एक गुंतवणूक करण्याचं साधन म्हणजे SIP. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हे सर्व फंड आहेत ते एक एक्सपर्ट व्यक्ती हँडल करत असतो, ज्याला आपण फंड मॅनेजर म्हणत असतो. तर लक्षात घ्या, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला इंटरेस्टेड आहात पण तुम्हाला नॉलेज नाही आहे, तर बेटर वे तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. कारण इथे जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत ते एक्सपर्ट आहेत. फॉर एक्झाम्पल फंड मॅनेजरसारखे लोक, त्यांना सर्व काही शेअर मार्केटबद्दल माहिती आहे. असे लोक चांगल्या प्रकारे तुमची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करू शकतात. आणि शिवाय दुसरा फायदा म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि एखादा शेअर बाय करायचे आहेत, कदाचित तुम्हाला अमाऊंट मोठी लागू शकते, जी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कमीत कमी गुंतवणुकीने तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर आता आपण बघूया SIP म्हणजे काय. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला आपण म्युच्युअल फंडमध्ये SIPच्या माध्यमातून काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय. फॉर एक्झाम्पल, जर मला 5,000 रुपये दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर मी काय करेन, वेगवेगळे फंड्स चूज करेन. जसं मी तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल दाखवलेलं आहे, इथे मी 6 फंड चूज केलेले आहेत. प्रत्येक फंडमध्ये मी वेगवेगळी अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय माझ्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार. मी डेट पण वेगवेगळ्या सेट केलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर एका डेटला पण सर्व म्युच्युअल फंडमध्ये ज्या तुम्ही पैसे टाकताय ते एका डेटला सुद्धा तुमचं जाऊ शकतं. पण मी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या डेटला सेट केलेलं आहे. वेगवेगळं ड्युरेशन पण मी दिलेलं आहे. काही अमाऊंट मी 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट करतोय, तर काही अमाऊंट मी 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट करतोय. तर लक्षात घ्या की म्युच्युअल फंडमध्ये SIP एक असं माध्यम आहे ज्या माध्यमातून दर महिन्याला तुम्ही पैसे टाकू शकता. तर सपोज आता मी 5,000ची ही SIP केलेली आहे, तर दर महिन्याला त्या डेटला तुमच्या बँकेमधून डेबिट होणार आहेत तेवढी अमाऊंट. जे काय तुम्ही ड्युरेशन सेट केलेलं आहे त्यानुसार तुमचे दर महिन्याला तुमच्या बँकेतून अमाऊंट डेबिट होणार आहे. जो काही तुमचा फायनान्शियल गोल आहे त्यानुसार तुम्ही SIP सेट करू शकता. SIPचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे फायनान्शियल गोल तुमचा जो आहे तो अचीव करण्यासाठी SIP एक गुंतवणुकीचं चांगलं माध्यम आहे. तर आता आपण म्युच्युअल फंड काय आहे या विषयावर थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता माझा दुसरा पॉईंट आहे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा फायदा काय आहे. तर लक्षात घ्या, सर्वसामान्य व्यक्तींना सर्वात महत्त्वाचा फायदा आहे कमीत कमी गुंतवणुकीने तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल, दर महिन्याला तुम्ही 100 रुपयेपासून इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंडमध्ये. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की म्युच्युअल फंड हा विषय तुमच्यासाठी जर नवीन असेल तर नक्की पहिल्यांदा सुरुवात करताना कमीत कमी गुंतवणुकीने करा आणि अनुभव घ्या. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा दुसरा फायदा असा आहे की तुमचे जे काही फायनान्शियल गोल्स आहेत, काही गोल्स तुमचे शॉर्ट टर्मचे आहेत, काही गोल्स तुमचे लॉंग टर्मचे आहेत, ते अचीव करण्यासाठी म्युच्युअल फंड एक चांगलं माध्यम आहे. जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की अनेक प्रकारचे प्रत्येक व्यक्तीचे फायनान्शियल गोल्स आहेत. काही शॉर्ट टर्मचे आहेत, काही लॉंग टर्मचे आहेत. तर काही शॉर्ट टर्मचे तुमचे गोल काय आहेत, तर तुम्हाला शाळेची फी भरायची मुलांची, किंवा तुम्हाला एखादी इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू घरामध्ये आणायची आहे. असे अनेक प्रकारचे तुमचे गोल असू शकतात. त्याचबरोबर लॉंग टर्मचे गोल काय आहेत तुमचे, तर तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे 5Gचा, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आईवडिलांसाठी फ्युचरमध्ये पैसे हवेत, रिटायरमेंटसाठी पैसे हवेत, किंवा फ्युचरमध्ये आता तुम्ही जॉब करताय, तुम्हाला कॅपिटलची गरज आहे फ्युचरमध्ये बिझनेस सेटअप करण्यासाठी, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी फंड हवा आहे, किंवा तुम्हाला फॉरेन टूरला जायचे. असे अनेक प्रकारचे तुमचे गोल असू शकतात. हे तुम्ही SIPच्या माध्यमातून अचीव करू शकता. फॉर एक्झाम्पल, माझं फायनान्शियल 2 गोल आहेत. एक शॉर्ट टर्मचा गोल आहे, एक लॉंग टर्मचा गोल आहे. शॉर्ट टर्मचा 1 वर्षानंतर मला 5Gचा मोबाईल घ्यायचा आहे, हा माझा शॉर्ट टर्मचा गोल आहे. आणि दुसरा लॉंग टर्मचा गोल आहे तो म्हणजे मला इलेक्ट्रिक 2 व्हीलर घ्यायची आहे.
जी मला 10 वर्षानंतर घ्यायची आहे. मग या दोन्हीसाठी मला पैसे सेव्ह करायचे आहेत. मग सेव्ह जर मी सेव्हिंग अकाउंटवर केले तर काय होईल, मला 3% रिटर्न मिळतील. मग असा कोणता बेस्ट प्लॅटफॉर्म आहे ज्या माध्यमातून मला इंटरेस्ट रेट चांगला मिळेल, शिवाय जे पैसे ऑटो डेबिट होतील माझ्या अकाउंटवरून दर महिन्याला. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, मला 40,000 रुपयाचा एका वर्षानंतर मला मोबाईल घ्यायचा आहे 5Gचा. तर मला अराउंड पर मंथ 4 to 5,000 मला इन्व्हेस्ट करावं लागतील. मग 4 to 5,000 मला शॉर्ट टर्मच्या गोलसाठी मला इन्व्हेस्ट करायचे आहेत. त्याचबरोबर मला 1 ते 1.5 लाख रुपयाची 2 व्हीलर घ्यायची इलेक्ट्रिकची 10 वर्षानंतर. त्यासाठी मला ॲटलिस्ट 800 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करावं लागतील. तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मी 2 प्लॅटफॉर्म चूज करू शकतो, एक RDचं आणि दुसरं म्हणजे SIPचं. SIPच्या माध्यमातून मला चांगले रिटर्न मिळू शकतात आणि दर महिन्याला हे 2 गोल अचीव करण्यासाठी ऑटो डेबिट पैसे माझ्या खात्यावरून होऊ शकतात. पहिली गोष्ट, शॉर्ट टर्मच्या गोलसाठी तुम्ही काय करा, डेफ फंड चूज करा, जेणेकरून तुम्हाला एक सर्टन रिटर्न्स मिळू शकतात आणि बऱ्यापैकी डेफ फंडमध्ये रिस्क ही कमी राहते. आता लॉंग टर्मचा माझा गोल काय आहे, इलेक्ट्रिकची 2 व्हीलर घ्यायची. यासाठी मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करेल, कारण लॉंग टर्मला शेअर मार्केटमध्ये चांगले रिटर्न मिळतात. जर शेअर मार्केटमध्ये मी दर महिन्याला 800 रुपये इन्व्हेस्ट करतोय म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, तर अराउंड मला 12% रिटर्न मिळू शकतात. आणि तेच मी शॉर्ट टर्मचा जो माझा गोल आहे मोबाईल घेण्याचा 5Gचा, तर त्यासाठी मी काय करेन, डेब्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये मी इन्व्हेस्ट करेन एका वर्षासाठी, जिथे मला 6 ते 7% रिटर्न मिळू शकतात. तर लक्षात घ्या, मी 2 SIP सेट करतोय, एक शॉर्ट टर्म गोलसाठी, एक लॉंग टर्म गोलसाठी. शॉर्ट टर्म गोल मोबाईल घेणे 5Gचा आणि लॉंग टर्म गोल 2 व्हीलर घेणे. एक 4,000ची SIP, एक 800 रुपयाची SIP. अशा प्रकारे तुम्ही अनेक प्रकारचे तुमचे गोल्स तुम्ही अचीव करू शकता आणि अशा माध्यमातून तुम्ही जर इन्व्हेस्ट केले तर तुमचे गोल आणि तुम्हाला रिटर्न मिळाले हे चांगलेच राहतील. आज मॅक्सिमम लोक जे मोबाईल बाय करतायत त्यासाठी लागणारा पैसा हा कुठून उपलब्ध करतायत, तर मॅक्सिमम लोक सेव्हिंग अकाउंटवरून पैसे उपलब्ध करतायत. त्याच्या खालोखाल सॅलरी झाल्यानंतर तुम्ही मोबाईल घेण्यासाठी पैसा उपलब्ध करताय. त्याच्या खालोखाल आज जो वाढता प्रकार आहे तो म्हणजे क्रेडिट कार्ड आणि EMI या माध्यमातून अनेक लोक मोबाईल बाय करतायत. आणि चौथा पर्याय आहे तो म्हणजे FD. फार कमी लोक FD ब्रेक करून मोबाईल घेत आहेत. तर लक्षात घ्या, बेटर वे तुम्ही SIPच्या माध्यमातून जर मोबाईल घेतला तर नेहमी तुम्ही तुमची जी फायनान्शियल हेल्थ आहे ती स्ट्रॉंग राहील आणि तुम्ही नेहमी डेब्ट फ्री राहाल. जर तुम्ही लोनच्या माध्यमातून म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर करून जर तुम्ही हे घेताय, मोबाईल घेताय, तर ह्या सवयी ह्या फायनान्शियल हेल्थसाठी तुमच्या चांगल्या नाही आहेत. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, क्रेडिट कार्डचा वापर करताना फार लिमिटेड करा आणि ठराविक ठिकाणीच करा. तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटचा तिसरा फायदा आहे तो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल, इथं मी दाखवलेलं आहे की तुम्ही गोल्डमध्ये पैसे टाकू शकता, डेब्ट फंडमध्ये डेब्टचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, इंडेक्स फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. असे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करून तुमचं काय होणार आहे, रिस्क ही कमी होणार आहे डायव्हर्सिफिकेशनमुळं. एकाच वेळेला अनेक क्षेत्रात गुंतवणूक केल्यामुळे तुमची रिस्क ही नक्कीच मिनिमाइज होणार आहे. तर म्युच्युअल फंडचा डायव्हर्सिफिकेशनचा फायदा काय आहे तर लक्षात घ्या, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये 1,000 रुपीज इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर तुम्ही लार्ज कॅपचे 1 ते 2 शेअर बाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला शेअर मार्केटचं ज्ञानही नाही जेवढं म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजरला आहे. तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून लार्ज कॅप फंडमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करताय तर अनेक लार्ज कॅपच्या शेअर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचा फंड हा फंड मॅनेजर हँडल करणार आहे, एक एक्सपर्ट आहे, जे नॉलेजेबल पर्सन आहे, तो तुमचं फंड हँडल करणार आहे. त्यामुळं तिथं रिस्क ही तुमची फार कमी होते कम्पेअर टू शेअर मार्केट. म्हणून तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला ज्ञान नसेल आणि अमाऊंट छोटी असेल तर सर्वसामान्य व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये जाण्यासाठी म्युच्युअल फंडचा
माध्यमातून इन्व्हेस्ट केले पाहिजेत. आता म्युच्युअल फंड डायव्हर्सिफिकेशनमध्ये अजून एक फंड आहे ज्याला आपण काय म्हणतो, हायब्रिड फंड म्युच्युअल फंड. ओके, हायब्रिड म्युच्युअल फंड किंवा बॅलन्स फंड. ठीक आहे, तर या फंड्समध्ये अशा प्रकारचे अनेक सारे फंड्स आहेत मार्केटमध्ये. त्या फंडच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की तुम्ही काही अमाऊंट डेफ फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, काही अमाऊंट शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथं या चार्टमध्ये दाखवलेलं आहे. काही तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला रिस्क कमी घ्यायची आहे तर तुम्ही काय करा, डेप्थमध्ये जास्त इन्व्हेस्ट करा आणि इक्विटीमध्ये कमी करा. असे अनेक सारे फंड आहेत. तुम्ही तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार ते फंड्स तुम्ही चूज करू शकता. काही ठिकाणी 65% तुमचे शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात, तर 34% तुमचे डेप्थमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये रिस्क वाटते तर 20% शेअर मार्केटमध्ये इथं या फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्ट केले जातात आणि 80% तुमचे डेप्थ फंडमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. तर लक्षात घ्या, डेप्थ फंडमधून तुम्हाला व्याज मिळणार आहे आणि शेअर मार्केटमधून शेअर मार्केट जसं वर खाली होईल त्याप्रमाणे रिटर्न मिळणार आहेत. आणि शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक ही लॉंग टर्मसाठी बेनिफिशियल आहे. तर लक्षात घ्या, म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे, जसं मी तुम्हाला 2 फंड सांगितले, इक्विटी फंड आणि डेप्थ फंड. तर तुम्हाला चूज करताना कोणत्या फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत. तर लक्षात घ्या, जर तुमचा प्लॅन हा लॉंग टर्मचा आहे तर तुम्ही इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताय, तुमचा जो काही शॉर्ट टर्मचा गोल आहे फायनान्शियल, तो जर अचीव करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय तर नक्कीच तुम्ही डेप्थ फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. किंवा बेटर वे तुम्ही हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की डायव्हर्सिफिकेशनमध्ये हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये काय आहे की काही प्रमाण तुमचं इक्विटीमध्ये आहे तर काही प्रमाण तुमचं डेप्थ फंडमध्ये आहे. तर यापैकी सुद्धा तुम्ही चूज करू शकता. आता राहिला प्रश्न इक्विटी फंडचा. तर इक्विटी फंडमध्ये जर तुम्ही शॉर्ट टर्मच्या काळासाठी जर इन्व्हेस्ट करताय, फॉर एक्झाम्पल 1 ते 3 वर्षासाठी जर सपोज तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तर तुम्हाला रिस्क आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती. फॉर एक्झाम्पल मी इथं तुम्हाला चार्ट दाखवलेला आहे. जर तुम्ही इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय, ठीक आहे, जर शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला रिस्क हाय आहे. जसं जसं तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट कराल तसं तुमची रिस्क काय होणार आहे, कमी होणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लॉंग टर्मला राहिला तर फायदा 100% होऊ शकतो. जसं की इक्विटी फंडच्या माध्यमातून तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करताय. जर तुम्ही शॉर्ट टर्मच्या दृष्टीने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कराल तर रिस्क का हाय आहे, का तर तुम्ही प्रेडिक्शन करू शकत नाही शेअर मार्केटचं की आता तुम्ही घेतल्यापासून वर जाईल किंवा खाली येईल. पण लॉंग टर्मच्या दृष्टीने शेअर मार्केट हे वरच जाणार आहे. जर तुम्ही इथं मी चार्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आज निफ्टी अराउंड 18,000 चाललेले आहे. 2050 पर्यंत ही मॅक्सिमम किती आहे, 2,04,000 पर्यंत जाऊ शकते, मिनिमम 1,22,000 पर्यंत जाऊ शकते. तर हा एक निफ्टीची रेंज आहे. त्या रेंजमध्ये फ्युचरमध्ये निफ्टीचं इंडेक्स व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला दिसतंय की लॉंग टर्मच्या दृष्टीने शेअर मार्केटचा ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. या ट्रेंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय लॉंग टर्मच्या दृष्टीने तर तुम्हाला लॉंग टर्मचे जे काही तुमचे फायनान्शियल गोल्स आहेत ते तुम्हाला अचीव करता येईल. इक्विटी फंडच्या माध्यमातून तुम्हाला अराउंड 12% रिटर्न मिळू शकतात. तेच तुम्ही डेप्थ फंडच्या माध्यमातून 8 ते 9% रिटर्न कमवू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये म्हणजे इक्विटी फंडमध्ये शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला रिस्क आहे आणि लॉंग टर्मच्या दृष्टीने जर तुम्ही पाहताय तर ही रिस्क ही फार कमी होऊन जाते. जिथे तुम्ही फायनान्शियल तुमचे जे काही लॉंग टर्मचे गोल आहेत ते चांगल्या प्रकारे अचीव करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये मिळणारा जो रिटर्न आहे तो अराउंड 12% असू शकतो. जसं तुम्हाला इथं मी चार्टमध्ये दाखवलेलं आहे, जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताय तर अराउंड काही फंड्समध्ये तुम्हाला चांगला गेन मिळेल तर काही फंड्समध्ये तुम्हाला निगेटिव्ह सुद्धा रिटर्न मिळू शकतात. पण जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताय तर अराउंड 12% ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला रिटर्न मिळू शकतात. पण हे रिटर्न मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडमधला बॅलन्स करावा लागेल. एका फंडमध्ये कधीही जास्त पैसे टाकू नका. वेगवेगळ्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार. जसं इथं मी तुम्हाला दाखवलं आहे, इथं अराउंड 6 फंड मी चूज केलेले आहेत जिथे मी इन्व्हेस्ट केलेत आणि अराउंड मला किती % ऑन एन ॲव्हरेज रिटर्न मिळालेत,
8.5% रिटर्न मला मिळाले आहेत. त्याचबरोबर इथे मी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. तर प्रत्येक ठिकाणी ही एक वर्स्ट कंडिशन होती, पण ही एक चांगली कंडिशन आहे जिथे मला ऑन एन ॲव्हरेज 12% रिटर्न मिळालेलं. तर लक्षात घ्या, तुम्हाला पोर्टफोलिओ तुमचा डायव्हर्सिफाईड करायचा आहे. जो काही तुम्ही म्युच्युअल फंड निवडताय, तर म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा निवडताना वेगवेगळ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, एका फंडमध्ये इन्व्हेस्ट करू नका. म्युच्युअल फंडचा चौथा फायदा आहे लिक्विडिटी. म्युच्युअल फंडमध्ये जे काही तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते पैसे तुम्ही काही दिवसातच विड्रॉल करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि तुम्हाला असं वाटलं की इमर्जन्सीमध्ये तुम्हाला पैसे हवेत, तर तुम्ही मॅक्सिमम 7 डेजमध्ये तुम्ही हे पैसे विड्रॉल करू शकता. पण जर तुमचे पैसे इक्विटीमध्ये असतील तर मार्केट रेटनुसार तुम्हाला हे पैसे मिळतील. तेच जर तुमचे पैसे डेट फंडमध्ये असतील तर तुम्हाला थोडंफार व्याज मिळू शकतं आणि तुमचे पैसे विदिन 7 डेज तुम्हाला काय होणार आहेत, विड्रॉल होणार आहेत. तर नेहमी लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला काही दिवसातच पैसे मिळू शकतात. जर तुमच्याकडे खूप सारे म्युच्युअल फंड असतील आणि तुम्हाला जर लोन हवं असेल तर ते तुम्ही म्युच्युअल फंड्स बँकेमध्ये गहाण ठेवून त्याच्यावर लोनसुद्धा काढू शकता. जसं तुम्ही सोनं गहाण ठेवून लोन काढू शकता, त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडसुद्धा गहाण ठेवून तुम्ही काय करू शकता, लोन काढू शकता. पाचवा फायदा असा आहे की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून टॅक्स सेव्ह करू शकता. जर तुम्ही म्युच्युअल फंडमधल्या ALSS स्कीममध्ये जर इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला ATC अंतर्गत तुम्हाला टॅक्स सेव्ह करता येईल 1.5 लाखापर्यंत. म्युच्युअल फंडचा 6वा फायदा आहे लोअर टॅक्स ऑन गेन. जो काही तुमचा म्युच्युअल फंडमध्ये फायदा होईल त्यावरती जो काही तुम्हाला टॅक्स बसणार आहे तुमच्या टॅक्स ब्रॅकेटनुसार, तो नक्कीच तुम्हाला कमी बसणार आहे कम्पेअर टू FD. यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्या स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल्समध्ये तुम्हाला टॅक्सेशन काय विषय आहे म्युच्युअल फंडबद्दल या विषयावर आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. जसं मगाशी आपण SIP बद्दल माहिती घेतली. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP हा एक प्रकार आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. दर महिन्याला तुम्ही काय करायचं आहे, दर महिन्याला इन्व्हेस्ट करण्याचा SIP एक माध्यम आहे. त्याचबरोबर SWP म्हणजे काय, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आता SWP काय आहे, तर इथं आपण चार्टमध्ये पाहतोय की अराउंड माझ्याकडे जर 10 लाख रुपये आहेत, ठीक आहे, तर मला आता ते नको आहेत, पण दर महिन्याला मला त्यातून काहीतरी विड्रॉल करायचे आहेत जेणेकरून मी माझे डे टू डे लाईफमधले खर्च करू शकतो. तर मी काय केलं, 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले म्युच्युअल फंडमध्ये वन टाईम. एकतर मी ते डेट फंडमध्ये टाकेन किंवा मी इक्विटी फंडमध्ये टाकेन. जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी टाकायचे तर तुम्ही इक्विटी फंडमध्ये टाकू शकता. जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी टाकणार आहात तर डेट फंडमध्ये तुम्ही टाका. तर 10 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले SWPच्या माध्यमातून आणि तिथून काय करतोय, दर महिन्याला विड्रॉल करतोय 15,000 रुपीज. हे कशासाठी मी करतोय, तर फॉर एक्झाम्पल डे टू डे लाईफमध्ये जे काय माझे खर्च आहेत, गॅसचं बिल असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, असे विविध प्रकारचे माझे जे खर्च आहेत ते पूर्ण करण्यासाठी मला फंड्सची आवश्यकता आहे. तर मी काय केलं, वन टाईम 10 लाख रुपीज इन्व्हेस्ट केले म्युच्युअल फंडमध्ये आणि त्यातून दर महिन्याला एक स्पेसिफिक तारखेला विड्रॉल होत आहेत पैसे त्या फंडमधून 15,000 रुपीज. ते पैसे विड्रॉल झाले की जे काही माझे डे टू डे लाईफमधले खर्च आहेत ते मी पूर्ण करतो आहे. हे झालं SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. जसं तुम्ही आता SWP बघितलं त्याचप्रमाणे STP आहे. STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि ते मला इन्व्हेस्ट करायचे आहेत. अशा ठिकाणी जिथं सिक्युअर्डली ते पैसे राहतील, त्याचबरोबर मला एक सर्टन व्याज मिळू शकतं. मग मी काय केलं, डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट केले. कारण मला शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करायला इंटरेस्ट आहे, पण शेअर मार्केटमध्ये थोडीफार रिस्क आहे, म्हणून मी डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट केले. म्हणून मी HDFC डेट फंडमध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, ज्यातून मला 7% व्याज मिळते. आणि या 10 लाखामधूनच मी काय करतोय, SBI लार्ज कॅप फंड शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय. SBIचा जो लार्ज कॅपचा फंड आहे तिथे मी दर महिन्याला ह्या 10 लाख रुपयेमधून 5,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय. हे पैसे डिरेक्टली तुमच्या डेट फंडमधून इक्विटी फंडमध्ये ट्रान्सफर होत आहेत. याला काय म्हटलं जातं, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन.
म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा जसं मी तिसरा प्रकार सांगितला होता तुम्हाला STP, त्याचबरोबर आता आपण पाहतोय चौथा प्रकार लमसम इन्व्हेस्टमेंट. आता तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट दोन ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता. डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण इक्विटी फंडमध्ये तुम्हाला कधी इन्व्हेस्ट करायचे आहेत, ज्या वेळेला शेअर मार्केटमध्ये रिसेशन आहे, मंदी आहे, अशा वेळेला तुम्हाला काय करायचे आहेत, लमसममध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. हळूहळू तुम्ही तिथं वेगवेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जेणेकरून लॉंग टर्मला जे काही तुमचे फायनान्शियल गोल्स आहेत मुलांसाठी, रिटायरमेंटसाठी, ते तुम्ही चांगल्या प्रकारे अचीव करू शकता. तर लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे वेगवेगळ्या गोलसाठी तुम्ही इक्विटी फंडमध्ये मंदीच्या काळात जर इन्व्हेस्ट करणार आहात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तर आता मंदी कशी ओळखायची, तर लक्षात घ्या, तुम्हाला इथं PE रेशो इंडिकेटर आहे निफ्टीचा, तुम्हाला नेहमी PE रेशो बघायचा आहे. जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, जर निफ्टीचा PE 15 ते 20च्या दरम्यान आला तर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे, किंवा त्याच्यासुद्धा खाली आला तर हळूहळू त्यातील तुमची इन्व्हेस्टमेंट काय करायची, तुम्हाला वाढवायची. जर निफ्टीचा PE 20च्या खाली हळूहळू येतोय तर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा SWP सुद्धा तुम्ही तिथे करू शकता. जर तुम्हाला लक्षात घ्या की PE रेशो हा 20च्या वरती आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, SIP करावं लागेल, किंवा तुम्ही काय करू शकता, STP करू शकता. जर PE रेशो 20 ते 25च्या दरम्यान आहे तर तुम्ही काय करा, STP करू शकता. पण PE रेशो महाग असेल तर तुम्ही SIPच्या माध्यमातूनच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तर मित्रांनो, आता आपण moneycontrol.com वरती जाऊया, माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती, जिथे तुम्हाला मी म्युच्युअल फंड कसे चूज करायचे याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. तर आता आपण moneycontrol.com वरती जाऊया. नमस्कार मित्रांनो, आपण moneycontrol.com वरती आलेलो आहे. moneycontrol.com वरती तुम्हाला खूप सारे म्युच्युअल फंड पाहायला मिळतील. इथं मी काय केलं, म्युच्युअल फंड ऑप्शन वरती क्लिक केलं, त्यानंतर होम पेज वरती गेलो. इथं होम पेज वरती इथं खूप सारे तुम्हाला फंड पाहायला मिळतील. जसं की इथं मी लार्ज कॅप फंड वरती क्लिक केलं. इक्विटी फंड म्हणजे जिथे शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट होतात तिथे लार्ज कॅप फंड याच्यावरती मी क्लिक केलं. लार्ज कॅप म्हणजे लार्ज कॅपिटल असलेले, ह्याबद्दल आपण मगाशी माहिती घेतलेली आहे. ELSS स्कीम, ज्यांना टॅक्स सेव्हिंगसाठी फंड हवेत ते ELSS मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर लक्षात घ्या, इक्विटी फंड हे शेअर मार्केटचे सगळे फंड आहेत. हायब्रिड फंड जिथे शेअर मार्केट प्लस डेट फंड असं कॉम्बिनेशन मिळून हायब्रिड फंड आहे. ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड म्हणजे जास्तीत जास्त पैसे शेअर मार्केटमध्ये, कमीत कमी डेट फंडमध्ये. कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड म्हणजे कमीत कमी पैसे शेअर मार्केटमध्ये आणि जास्तीत जास्त पैसे डेट फंडमध्ये, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर स्पेसिफिक डेट फंड जे तुम्हाला हवेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील. डायनामिक बॉन्ड फंड, गिल्ड फंड. ओके, तुम्हाला काही दिवसासाठी, 5-6 दिवसासाठी इन्व्हेस्ट करायचे आहेत म्युच्युअल फंडमध्ये, डेट फंडमध्ये, तर तुम्ही इथं लिक्विड फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ज्याचे काय रिटर्न आहेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ऑन एन ॲव्हरेज किती रिटर्न मिळालेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ठीक आहे, तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही इथं मनी कंट्रोलवरती गेला, म्युच्युअल फंड ऑप्शन क्लिक केलं, होम पेजवर गेला आणि तुम्ही इक्विटी फंडमध्ये आला. आता इक्विटी फंडचा बेनिफिट काय लॉंग टर्मसाठी, तर विचार करा की शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि काहीच तुम्ही शेअर्स बाय करताय, तर ते शेअर्स फ्युचरसाठी तुमच्या खरंच चांगले परफॉर्म करतील का नाही याबद्दल आपण सांगू शकत नाही. कारण आपण नवीन लोक शेअर मार्केटमध्ये जे आहेत त्यांना एवढं नॉलेज नाही जेवढं इथं फंड मॅनेजरला नॉलेज आहे. तर इथं लक्षात घ्या, मी लार्ज कॅपवरती क्लिक केलं. लार्ज कॅपमध्ये जे काही टॉपचे शेअर फंड आहेत तिथं मी 10 इयर्सचं ॲव्हरेज काढलं, कोणी चांगले रिटर्न दिलेत. जसं की SBI ब्ल्यू चिप फंड. आता इथं मी SBI ब्ल्यू चिप फंड ओपन केलेला आहे, जिथे मी इथं आलेलो आहे. इथं तुम्हाला स्कीम डिटेल्सवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं दिसेल की मिनिमम 500 रुपये तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता SIPच्या माध्यमातून या फंडमध्ये, किंवा एकदम तुम्हाला लमसम मध्ये अमाऊंट टाकायची तर मिनिमम तुम्ही 5,000 रुपये या फंडमध्ये टाकू शकता. ठीक आहे, तर दुसरी गोष्ट तुम्हाला पाहायचं आहे की पोर्टफोलिओ काय आहे. तर लक्षात घ्या, म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कोणकोणत्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करताय म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, इथं तुम्हाला पाहायला मिळेल. व्ह्यू कम्प्लीट होल्डिंगवरती क्लिक केलं तर इथं मी फॉर एक्झाम्पल
तर सपोज तुम्ही 1000 रुपीज तुम्ही या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेत, तर त्यातले अराउंड 9% इन्व्हेस्टमेंट HDFC बँकेमध्ये होत आहेत, ICICI बँकेमध्ये 6.5% इन्व्हेस्ट होत आहेत. असे बऱ्यापैकी खूप सारे इथं शेअर्सची लिस्ट आहे. त्या शेअर्समध्ये तुमचे पैसे काही ना काही इन्व्हेस्ट होत आहेत पर्सेंटेज वाईज, तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करतायत. त्यामुळे सपोज इन फ्युचरमध्ये एखादी चांगली यातली कंपनी जर बुडली, तरी सुद्धा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला पहिल्यांदा कळतं की ह्या कंपनीमध्ये घोटाळा चालू आहे आणि इथून आपण एक्झिट केलं पाहिजे. तर म्युच्युअल फंडवाले पहिल्यांदा त्यातून बाहेर पडतील. सामान्य लोकांपर्यंत ही बातमी यायच्या अगोदर म्युच्युअल फंड त्यातून स्टेक कमी करेल आणि तुम्हाला त्या नुकसानातून वाचवू शकतं. दुसरा फायदा म्हणजे एखादी जरी कंपनी बुडली चुकून सुद्धा, तरी खूप साऱ्या कंपन्यांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे आपल्याला लॉस हा कमी प्रमाणात होणार आहे. म्हणजे लॉस म्हणजे तुम्हाला जो काही लॉंग टर्मच्या दृष्टीने प्रॉफिट आहे त्यातून काय होणार आहे, थोडासा कमी प्रॉफिट तुम्हाला येऊ शकतो. हा म्युच्युअल फंडचा एक चांगल्या प्रकारे बेनिफिट आहे एक सामान्य माणसाच्या दृष्टीने. दुसरं तुम्हाला बघायचं आहे, इथं स्नॅपशॉट वरती गेलो की तुम्हाला इथं दिसेल, इथं ऑल वरती क्लिक करायचं. तर इथं तुम्हाला दोन गोष्टी दाखवलेल्या आहेत. स्कीमचा रिटर्न किती आहे, 12.6%. ठीक आहे, ऑल टाइमला ही स्कीम. आणि शेअर मार्केटमध्ये तुम्हाला रिटर्न हे जास्त मिळालेलं आहे. ओके, 5 वर्षाच्या दृष्टीने बघितलं, 2 वर्षाच्या दृष्टीने बघितलं तर जो BSEचा इंडेक्स आहे त्याचे रिटर्न तुम्हाला जास्त दाखवते. पण रिटर्न बघा, तुम्हाला बँकेच्या रेटपेक्षा तुम्हाला आज 2000 कधीपासूनचा आहे, 6 पासूनचा हा म्युच्युअल फंड आहे SBIचा. त्यावेळेपासून जर तुम्ही इन्व्हेस्ट केले असतील तर 12% तुम्हाला रिटर्न मिळाले. आणि हा लार्ज कॅपचा फंड आहे. हीच गोष्ट तुम्ही स्मॉल कॅप मध्ये बघताय तर तुम्हाला रिटर्न्स चांगले दाखवतील. स्मॉल कॅप मध्ये गेलो, स्मॉल कॅप, आता आपण फॉर एक्झाम्पल SBI, ओके, ॲक्सिस स्मॉल कॅप फंड 10 वर्षाचा निपॉन कोटकचा आपण ओपन करूया. ठीक आहे, तर कोटक स्मॉल कॅप फंड याचे जर तुम्ही रिटर्न बघायला गेला तर ऑल टाइम मध्ये 18% तुम्हाला रिटर्न मिळालेत. कधी 2005 पासून जर आजचा विचार करताय तर 18% तुम्हाला रिटर्न मिळालेले आहेत. निफ्टीपेक्षा जास्त रिटर्न या फंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. निफ्टीचा स्मॉल कॅपचा जो इंडेक्स आहे ना त्याच्यापेक्षा जास्त या स्कीममध्ये तुम्हाला रिटर्न मिळालेले आहेत. तर या स्कीममध्ये तुम्ही बघितलं तर मिनिमम SIP 1000 रुपयाची आहे आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट 5000 आहे. तर नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही अगदी या फंडमध्ये SIPच्या माध्यमातून जरी गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगल्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो. बॅक, ओके, स्नॅपशॉट मध्ये गेलो, इथं झाले वन टाइम इन्व्हेस्टमेंट. SIPचे रिटर्न सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. इथे SIPचे रिटर्न आहेत. ठीक आहे, स्कीमचे डिटेल्स आपण पाहिले. असे खूप सारे फंड आहेत म्युच्युअल फंडमध्ये, ज्या फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, एका फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू नका, वेगवेगळ्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमची रिस्क ही कमी होईल. काही डेफ फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, काही हायब्रिडमध्ये करा, इक्विटी फंडमध्ये करा. ठीक आहे, आणि एक्सपर्ट लोकांचा जर तुम्ही ॲडवाइस घेतला तुमचे म्युच्युअल फंड करण्यासाठी तर अजून बेटर होऊ शकतं. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही गोल सेट करा म्युच्युअल फंडमध्ये की मला म्युच्युअल फंड 10 वर्षासाठी करायचे, 5 वर्षासाठी करायचे, आणि त्याला कंटिन्युअसली खरं फॉलो करा. तुम्ही 10 वर्षासाठी कराल आणि 3-4 वर्षांना बाहेर पडाल तर असं नको करू. तुम्ही 10 वर्षांना डिसाईड केले तर 10 वर्ष तुम्ही त्यात राहावा, तुम्हाला चांगला बेनिफिट मिळेल. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर लॉंग टर्मला राहिला तरच फायदा आहे. मग भले ते SIPच्या माध्यमातून असेल किंवा लमसम इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असेल. लॉंग टर्म असेल तर तुम्हाला फायदा आहे, नाही तर तुम्हाला रिटर्न मिळतील ह्याची श्युअरिटी मी सांगू शकत नाही. हे आता आपण मनी कंट्रोलवरती छोट्या मोठ्या गोष्टी आज बघितल्या आहेत. जर तुम्हाला अजून शिकायचं असेल बऱ्यापैकी म्युच्युअल फंड हा विषय तर तुम्ही माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि मी तुम्हाला गाईड करू शकतो की कशा प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे बघूया आपण की काय काय आपण पाहू शकतो ते. तर moneycontrol.com वरती आता तुम्ही बघितलं, मी माहिती तुम्हाला दिली की तुम्हाला म्युच्युअल फंड कसा चूज करायचा आहे, कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत म्युच्युअल फंडमध्ये, या सर्व गोष्टींची तुम्हाला आता मी माहिती दिलेली आहे. तर माझा चौथा पॉईंट आहे, म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे का नाही. तर लक्षात घ्या, म्युच्युअल फंडमध्ये रिस्क ही आहे. जसं आपण टी व्हीवरती ॲड बघतो की म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, असं तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेल. तर लक्षात घ्या, प्रत्येक गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये रिस्क आहे कमी जास्त प्रमाणात. तसंच म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात रिस्क आहे. पण लक्षात ठेवा, सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचं पूर्णपणे लक्ष म्युच्युअल फंड इंडस्ट्रीवरती आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही. म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे, पण ती फार कमी आहे. जसं की म्युच्युअल फंड सिक्युअर्ड का अनसिक्युअर्ड आहे, ह्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्सनच येतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ट्रस्ट, विश्वास, जो तुम्हाला काळानुसार अनुभवानेच येणार आहे. फायनान्शियल लिटरसी त्यासाठी इम्पॉर्टंट आहे, नॉलेजसुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर आत्तापर्यंत आपण जसं एफ डीबद्दल विचार करतो, वर्षानुवर्ष बँकेची एफ डी आपल्यासमोर पाहतोय, त्यामुळे आपल्याला वाटतं की ती सिक्युअर्ड आहे. त्याचबरोबर इतर गुंतवणुकीसुद्धा आपण वर्षानुवर्ष पाहतोय, त्यामुळे ते आपल्याला सिक्युअर्ड वाटतात. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडसुद्धा हे काही वर्षानंतर तुम्हाला लक्षात येईल सिक्युअर्ड आहे का नाही ते. तर मित्रांनो, तुम्हाला जर म्युच्युअल फंडबद्दल अजून माहिती हवी असेल किंवा तुम्हाला म्युच्युअल फंडचा अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. मी इथं तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर लक्षात घ्या, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना सर्वसामान्य व्यक्तींना माझा हाच सल्ला राहील की कमीत कमी गुंतवणुकीने सुरुवात करा. जसं जसं तुम्हाला एक्सपिरियन्स म्युच्युअल फंडमध्ये येईल तसं तसं तुमची गुंतवणूक तुम्ही वाढवू शकता. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अजून क्वेरी असेल तर तुम्ही माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला म्युच्युअल फंडचा अकाउंट ओपन करायचं आहे तर तुम्ही माझ्या टीमच्या मार्फत तुम्ही काय करू शकता, अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट ओपन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाहीत. तर लक्षात ठेवा की जर आतापर्यंत तुम्ही म्युच्युअल फंड स्टार्ट नसेल केलं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर तुम्ही नक्की आता तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमचे जे काय फ्युचरचे फायनान्शियल गोल्स आहेत ते तुम्ही अचीव करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं आणि माझं वर दिलेला बेल आयकॉन नसेल दाबला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील येणारे माझे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील.